जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर। श्री राम जय राम। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं हरि ओम। हेगेची माझी वर्णना। सद्गुरूचं वर्णन करत असताना त्यांनी एवढं सगळं उपमा देऊन पाहिल्या पण काही वर्णन काही पूर्ण होईना करत नाहीत। याचाच अर्थ काय की ही अशी एक आदर्श शिक्षण पद्धती आहे ज्याच्यामधून असा माणूस घडला की तो देवापेक्षाही श्रेष्ठ ठरला, देवतांपेक्षाही असा लोक त्यांनी गाठला की स्वर्गलोकही तिथे फिका पडला, स्वर्गातलं अमृतही फिकं पडलं। असं व्यक्तिमत्व असं जे घडतं ते खरं शिक्षण आहे। आणि त्या शिक्षणाचे हे वेगवेगळे पैलू आपण पाहत आहोत की आपण शिक्षण बघितलं, त्याच्यानंतर शिक्षक जो आहे गुरुचीही सगळे गुण बघितले आणि आता जे शिक्षण आहे ते काय आहे तर ते शिक्षण जे आपल्याला माहिती की सामान्य जीव जो आहे, मनुष्य जो आहे, शिक्षणाने आम्ही म्हणतो सुख होतं, सुखी होतो आम्ही, पण खरं आपल्याला काय हवं असतं,
जे शिक्षण जे फक्त आम्हाला जर भारवाही बनवत असेल, पोटभरू बनवत असेल आणि आम्हाला बंधनातच ठेवत असेल तर ते खरं शिक्षण होऊच शकत नाही. आपली शिक्षण पद्धती खरं अशी असली पाहिजे आणि जी अशी होती की ज्याच्यामध्ये भारवाही तयार नव्हते होत. केवळ ना कितीतरी आज बघतोय आपण की उच्च शिक्षित असे पण 12-12 तास ते त्या बंधनात अडकलेले आहेत ना, त्यांना खायला मिळत नाही व्यवस्थित, आपल्या घरच्या मुलाबाळांना बघायला मिळत, घरी राहायला मिळत नाही, असे ते भाराने वाकले आहेत. 40व्या वर्षीच वार्धक्य येतं आहे त्यांना, 40 काय कमी 30मध्येच हार्ट अटॅक वगैरे. मग हे सगळं असं तर आपल्याला असे भारवाही उच्च शिक्षित असे आपल्याला बनवायचे नाही आहेत. तसंच आपलं शिक्षण म्हणजे नुसते पैसे खोऱ्याने ओढणाऱ्या फॅक्टऱ्या नाही बनवायच्या आहेत आपल्याला. हे सगळं भौतिक जीवन जे आहे केवळ स्वर्ग आणि कल्पवृक्ष आणि चिंतामणी तयार करणारे हे शिक्षण नाही आहे. मग काय करायचं आहे, काय शिक्षण आहे, कशा पद्धतीने शिक्षण दिलं पाहिजे ते याच्यामध्ये खरं सांगितलं आहे सगळं. समर्थांनी जेव्हा सांगितलं की सद्गुरूचं वर्णन करवत नाही, तेव्हा आपण ज्या उपमा पाहिल्या तर जशा त्या भगवंताच्या विभूती आहेत तसंच तिथे आणखीन एक जो पुराणामधला एक प्रसंग इथे आपल्या डोळ्यासमोर येत असेल, लक्षात आलाच असेल अर्थातच, की अमृत मंथनाचा हा सगळा प्रसंग आहे. क्षीरसागर मंथनाचा हा प्रसंग आहे आणि ते क्षीरसागर मंथन म्हणजे आपली या जीवनाचा प्रवास आहे. आपलं खरं शिक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. क्षीरसागर जसं समर्थांनी म्हटलं ना की नाना ग्रंथांच्या संमती ज्या घेतल्या, ते संमती म्हणजे फक्त त्या ग्रंथामध्ये असं असं सांगितलं तेवढं उल्लेख नाही आहे त्याचा, तर ते इतकं त्यांच्या रोमारोमात भिनलेलं आहे. त्यांच्या त्या विचारांमध्ये त्याचं जो समन्वय झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे सगळं मांडलेलं आहे. मग ते क्षीरसागर मंथन जेव्हा आपण पाहिलं की त्याच्यामध्ये क्षीरसागर आहे, त्यानंतर मेरू पर्वत आहे, मंदराचल पर्वत जो आहे, आणि मग शेष आहे. शेष तो वासुकी आहे पण वासुकी हा शेषाचा धाकटा भाऊ आहे, त्यामुळे शेष आहे ते म्हटलेलं. त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ घेऊन बघितला त्यांनी. शेष आहे, जल आहे आणि मग त्यातून जे निघालेली रत्न कल्पवृक्ष, चिंतामणी आणि अमृत हे सगळं निघालेलं आहे. आणि सगळ्या देवता आहेत. असुरांना तर आपण सोडून दिलं कारण असुरांना तर धरायचं नाही. अमृत कोणाला मिळालं, ते देवतांना मिळालं. मग हे सगळं त्याच्यामध्ये आहे. मग हे सगळ्या ह्याच्यामध्ये की काय ह्याच्यात शिक्षणाची पद्धत. जेव्हा क्षीरसागर मंथन करायचं होतं तर तिथे देवता आणि असुर, देव आणि असुर हे एकत्र आले आणि त्यांनी ते मंथन करायचं ठरवलं होतं. मग क्षीरसागर हे काय आहे तर क्षीरसागर म्हणजे आपलं अंतःकरण आहे. आणि मग हे अंतःकरण, आपलं अंतःकरण जे आहे त्या अंतःकरणामध्ये वृत्ती आहेत आणि तिथं सगळं हे महाभारत चालू असतं सतत. जे सद्वृत्ती आणि त्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत त्यांचा जो कलह चाललेला असतो आणि त्यामुळेच आपल्याला जीव जो आहे तो नकोसा होऊन जातो असतो. जे बुद्धी म्हणत असते, बुद्धीला समजत असतं की हे चांगलं आहे, पण मन मानत नसतं, मन ते घ्यायला तयार नसतं. इतकं स्पष्ट लिहिलेलं असतं की स्मोकिंग इज इंजुरियस फॉर हेल्थ, इतकं स्पष्ट लिहिलेलं असतं. आपण ते जाणतो पण तरीसुद्धा त्याच्या आहारी गेलेला असतो तो, मात्र ते सोडू शकत नाही, इतका आसक्त त्याच्यामध्ये झालेला असतो. मग आध्यात्मिक साधकाला सुद्धा बरेचदा म्हणजे कितीतरी ह्याच्यात आपण मन अडकलेलं काढता येत नसतं. मग जो सामान्य जीव आहे ते खरं जर शिक्षण असेल तर ते आपल्या इंद्रियांना जिंकायचं आहे.
ज्यांनी मनाला जिंकलं तो जग जिंकू शकतो. केवळ पैसा मिळवून नाही जग जिंकतायत. मग हे मन कसं जिंकायचं? मनामध्ये या दुष्प्रवृत्ती आहेत त्यांना कशा घालवायचं? तर त्या मनामध्ये काही असं काही ती कुठले तरी जंतू नाही आहेत की इंजेक्शन दिलं आणि ते काढलं किंवा काही डोस घेतला आणि लस टोचली आणि ते काढलं, असं नाही आहेत ना. ह्या मनाच्या ग्रंथी ज्या आहेत त्या काही अशा ऑपरेशन करून काही औषध देऊन इंजेक्शन देऊन निघता येण्यासारख्या नाही आहेत. मग तेच तर हा मार्ग सगळा सांगितला की त्याला मंथन करायचं आहे म्हटले. मग त्याला तो कुठला तो मेरू पर्वत तिथे आणलेला आहे. आणि हा मेरू पर्वत म्हणजे आमचे सगळं शास्त्र जे आहे, हे संपूर्ण शास्त्र असं इतकं भक्कम आहे, सत्य आहे. ते कितीही परिस्थिती बदलली, कुठलाही काळ बदलला तरी ते शास्त्र जे आहे ते सत्य आहे, ते तेच राहतं. त्यातले जे सिद्धांत आहेत ते बदलत नाहीत. असा हा मेरू, त्याचा आधार आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या आधाराने जी दोरी जी आहे ती वासुकी, शेष जो आहे, शेषाला ते भारवाही म्हटलं तर तो शेष आणि म्हणजे ती रवी जी आहे, मेरूरूपी ही रवी, त्याला बांधून ते घुसळायचं आहे आपल्याला. ते शेष जो म्हणजे आपले विचार आहेत त्याच्यामध्ये, आपल्या त्या ग्रंथाच्या आधाराने जे विचार आहेत आणि मग त्याचं घुसळण जे आहे, मथन करणं जी आहे, ती मथनी जी आहे ती रवी म्हणजे पर्वत आहे, शास्त्र आहे, आणि त्याचं मथन करणं. मग अंतःकरणामध्ये जर त्या वाईट प्रवृत्ती काढायच्या आहेत तर ते घुसळायचं आहे. म्हणजेच काय की विवेक करायचा आहे, विचार करून करून विवेक करायचा. आणि त्या विवेकाने काय होतं, मथन. मग आता जेव्हा हे मंथन सुरू झालं, क्षीरसागर मंथन, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं बरं, एक तर असुर आणि देव दोन्ही एकत्र आलेले होते. आपण सुद्धा तटस्थ राहून आपण आधी पाहिलं पाहिजे, आपल्या मनाला परीक्षण केलं पाहिजे की खरोखर हे जे गुण आहेत हे मला त्रास देणारे आहेत, या गुणांमुळे माझं यशाला बाधा येते आहे, ह्या दुर्गुण आहेत, हे माझ्या वाईट सवयी आहेत, की आपल्या धर्मामध्ये सांगितलं त्याच्याप्रमाणे हे मला वागू देत नाही आहे. मग त्या दुष्प्रवृत्ती ज्या आहेत त्या पाहायच्या, म्हणजे त्यांना या मथनासाठी उभं करायचं, परीक्षण करायचं. आणि जे आपल्यामधले जे चांगले गुण आहेत, सद्भाव, ऐश्वर्य, आदर्श, हे सगळं जे आहे ते त्याला आपल्याला वर्धन करायचं आहे त्याचं, आणि म्हणून त्यांना पण उभं करायचं या मथनासाठी. मग हे सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती या दोघांनाही आपण बघणं म्हणजे त्यांना त्या मथनासाठी उभं करणं आहे. आणि मग सद्विचारांची ही घुसळण जेव्हा सुरू होते, त्याच्यापूर्वी तिथे काय केलं होतं, त्या क्षीरसागर मंथनामध्ये खाली सगळ्या औषधी टाकल्या होत्या, जडीबुटी सगळ्या टाकल्या होत्या, आणि मग ते मंथन सुरू केलं होतं. मग आता ते मंथन जेव्हा त्या औषधी म्हणजे काय आहे तर शास्त्रश्रवण, सद्गुरूच्या मुखाने शास्त्रश्रवण करूनच विवेक येऊ शकतो. त्या विवेकानेच आम्ही हे असे दोन, हे चांगलं आहे, वाईट आहे, हे सद्गुण आहेत, हे वाईट गुण आहेत, हे जाणू शकतो. आणि मंथन करून काय नक्की आपल्याला काढायचं आहे ते काढण्यासाठी ते वेगळं होतं ना. जसं दही घुसळलं की ते लोणी वर येतं आणि चोथा सगळा तर ताक खाली राहतं, तसं मंथन जेव्हा हे शास्त्रश्रवण आम्ही जेव्हा जो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असा तो सद्गुरू, आपण ज्याचं वर्णन आत्ता बघतो आहोत, अशा गुरुकडून आपण ऐकलं की त्या श्रवणाने हे सगळं मथन होत राहील. आणि मग त्यातून काय होतं बरं, शिक्षणाने काय मिळतंय, आता पण आपल्याला शिक्षणाने मिळतंय सगळं. काय मिळतात, सिद्धी प्राप्त होतात, कल्पतरू, चिंतामणी आणि काय कामधेनू, ह्या सगळ्या नाही आहेत का आत्ता, हे सगळं प्राप्त झालेलं आहे ना आपल्याला. ही कल्पतरू नाही आहे का, जी आम्ही इच्छा करू, अरे पैसा काय करू शकत नाही आज, अरे मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे, जरा का हातात पैसे खुळखुळायला लागले की आम्हाला आज पाहिजे ते सगळी सुखची साधनं उपलब्ध आहेत.
मोठी मोठी घरं आहेत, आणखीन काय सगळी उपभोगाची साधनं आहेत. चिंतामणी नाही आहेत का आज आपल्याकडे? मोबाईलला नुसतं स्पर्श केला की आम्हाला पाहिजे त्याच्याशी बोलू शकतोय, पाहिजे त्याला बघू शकतोय, पाहिजे ते ऐकू शकतो आहे, आणि वस्तू लगेच 1 मिनिटाच्या आत काय 10 मिनिटामध्ये आपल्याला हजर होते. नुसतं त्या मोबाईलवर टच करायचं, स्पर्श करायचा त्याला, आणि काय मागितलं, पिझ्झा मागितला, आणखीन काय टी व्ही मागितला, हजर होतो. हे चिंतामणीच नाही का आपण तयार केले? आणि ते आपल्याला उपलब्ध झालेत ना. ह्या सगळ्या सिद्धी नाही आहेत का? पण गुरूंनी काय सांगितलं की त्या सद्गुरूंनी सांगितलं की हिची उपमा पण तुच्छ आहे. हे सगळं काय आहे? हे नाशिवंत आहे, हे बदलणारं आहे. कल्पतरू म्हणले, त्या कल्पतरूला म्हणलं की जायचंय कुठे आम्हाला? मथन की भगवंत सांगत होते ना, ह्याच्यात पडू नका, ते मागून त्याच्या मागे लागू नका. तुम्हाला अमृत पाहिजे ना, मग परत सुरू करा, मथन सुरू ठेवा. या सिद्धीच्या मागे नाही जायचंय. ह्या कल्पतरू आणि चिंतामणीमध्ये खरं सुख नाही आहे. ते तर बस घेऊ, आपल्याकडे बाळगायचं आहे ते, पण खरं कुठे जायचं आहे? खरं शिक्षण काय आहे? कल्पनेतीत विचारू आणि निकाम जो आहे, ती लक्ष्मी, ही लक्ष्मी नाही तर मोक्षलक्ष्मी आपल्या दाराशी तिष्ठत ठेवायची आहे. आणि चिंता लेशमात्र मनामध्ये नाही, अशी जी अवस्था, ती म्हणजे खरं शिक्षण आहे, खरं ज्ञान आहे. अशी ती अवस्था करून देणारे सद्गुरू आहेत. तर मग अशा या संपूर्ण क्षीरसागर मंथनामध्ये काय काय आम्ही केलं होतं की आधी विवेक आला, आणि त्या विवेकाने आपण आपल्याची परीक्षा केली, आणि त्या परीक्षेमधून मग आम्ही शास्त्र श्रवण करायचं, शास्त्राध्ययन. आणि त्या शास्त्राध्ययनामध्ये श्रवण, मनन आणि निधिध्यासन हे जेव्हा करू तेव्हाच खरं अमृत आपल्याला मिळणार आहे. श्रवण केलं आणि लगेच कामाला लागले नाही, तसं करून जाणार. पुस्तकं वाचली व सर्टिफिकेट मिळालं, मार्क्स मिळाले, तसं नाही करून. तर जे ज्ञान आहे ते आपल्याला पचवायचं आहे, त्या ज्ञानामध्ये आपल्याला निष्ठ व्हायचं आहे. आणि असं ज्ञान जे आहे ते जे आहे की जे दिसतं आहे ते नाही, ते नाही, ते नाही, तिथपर्यंत इतकं आम्ही ते मथन करायचं, इतक्या सूक्ष्मतेमध्ये जायचं आहे की या देवताचं जरी स्थान मिळालं, म्हणजे इतकी उच्च पदं जरी आहेत, तरी ती पदंसुद्धा म्हणजे काही आपल्या जीवनाचं सार्थक नव्हे. कितीही मोठ्या पदावर गेले तरी सुद्धा पूर्णता नाही आहे त्याच्यात. देहस्तरावर या बुद्धीच्या स्तरावरचंच ते यश आहे. मग ते म्हणजे खरं यश नाही, ते म्हणजे ज्ञानाची परिसीमा नाही. सद्गुरू आम्हाला अशा ठिकाणी नेऊन पोचतात की जिथे ते शास्त्रसुद्धा त्याचं वर्णन करू शकत नाहीत. असं परब्रह्माचं स्थान, असं ते आहे. ते म्हणजे किती सद्गुरूची कृपा आहे. आणि मग हे स्थान आता परब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, अनंत आहे. मग त्याचं जर सगुण रूप असेल तर ते सगुण रूप पण तसंच असलं पाहिजे ना. जर कर्म हे मर्यादित आहे तर त्याचं फळ पण मर्यादित असणार आहे. मग जे अनंत आहे ते व्यक्त होतं तेव्हा ते अनंत रूपातच व्यक्त होतं. मग सगुण ब्रह्म जरी म्हटलं आपण तरी ते सगुण असलं तरी सुद्धा ते ब्रह्मच आहे. आणि म्हणून ते ब्रह्म जे आहे ते ऐश्वर्य संपन्न आहे, त्याचे जे गुण आहेत ते अनंतच आहेत. म्हणून या जगतामध्ये हे अनंतत्व पाहण्याची जी दृष्टी ते खरं ज्ञान आहे. मग तिथे ह्या कल्पतरू आणि चिंतामणीला कोण विचारतो? अशी ती इंद्राची संपत्ती सुद्धा, स्वर्ग वगैरे म्हणजे ह्या भोगाच्या सगळी स्थानं आहेत. भोग म्हणजे खरं सुख नव्हे, तर मीच ते आनंद स्वरूप आहे. आपल्या स्वरूपाकडे जाणं जे आहे ते खरं ज्ञान आहे.
आपली स्वतःची ओळख जो करून देतो, या जगताच्या या देहाच्या पलीकडे जे आहे ते जो दाखवतो आणि ते तो स्वतः झालेला आहे ते जो दाखवतो तो सद्गुरू. आणि असे समाजामध्ये आपल्या ह्या भारतभूमीवर युगानुयुगे अशी व्यक्तिमत्व या शिक्षण पद्धतीने घडवली गेली आहे. जर ही शिक्षण पद्धती काय आहे हे जर आपल्याला नीट समजायचं असेल तर आपल्याला काही व्यक्तिमत्वांची उदाहरणं दिल्याशिवाय राहता नाही येणार ना. तरच समजेल की फक्त ध्यानामध्ये बसायचं आणि मोक्ष असा प्रकार नाही आहे हा. की जीवन हे आहे, आपल्याला जर हा देह मिळाला तर त्या देहस्तरावर आपण ज्या ठिकाणी आहोत जसे आहोत ते आपल्याला तिथे आपला उद्धार आणि दुसऱ्याचा उद्धार करायचा आहे. असे युगपुरुष निर्माण केलेले आहेत या शिक्षण संस्थेने. असे सद्गुरू जे आहेत त्यांनी अशी व्यक्तिमत्व घडवली नाही का? आपल्या देशामध्ये जर पाहिली तर कित्येक जे आहेत ना, म्हणजे व्यास, वशिष्ठ, वाल्मिकी, याज्ञवल्क्यांसारखे, भृगु ऋषींसारखे अशा मोठे मोठे ऋषीमुनी घडलेले आहेत. नारद महर्षी, ध्रुव, प्रल्हाद, नचिकेतासारखी अशी तरुण जे आहेत ते भक्त आहेत, ज्ञानी आहेत, असे कित्येक बनलेले आहेत. शिवाजी महाराज बनले, संभाजी बनले, की ज्यांनी युग निर्माण केलं, भारत देश स्थापन केला, पुन्हा सगळी संस्कृतीची पुनरुत्थापना केली. सगळी संत मंडळी जी निर्माण झाली ती याच शिक्षणातून झाली, या संस्कारातूनच झाली. जो जन्माला येतो जेव्हा तो एक सामान्यच असतो, पण जेव्हा त्याला घडवलं गेलं तो तसा बनलेला आहे. मग असे जेव्हा जो सिद्धार्थ एक राजपुत्र होता आणि इतक्या त्याला सुरक्षित जागेमध्ये सगळ्या उपभोगांमध्ये ठेवलेलं होतं, पण असे संस्कार होते की तो असा घडला, सिद्धार्थाचा गौतम बुद्ध झाला. की त्या काळामध्ये भारतामध्ये कर्मकांड आणि यज्ञाच्या नावाखाली हिंसा होत होती, पण त्यांनी एक असा अहिंसेचा सुंदर असा सिद्धांत सांगितला. सिद्धार्थाचा गौतम बुद्ध घडला. जेव्हा तरुण गोविंद तो गुरु गोविंद सिंग म्हणून घडला, तेव्हा तो योद्धा संन्यासी शांतीच्या मार्गाने कसं युद्ध जग जिंकता येईल हा त्याने तो मार्ग, शिखांचा गुरु तो बनला. सेवा, त्याग असे संदेश त्यांनी दिलेले आहेत. जेव्हा आपला भारत देश पारतंत्र्यात पिचत होता, खचून गेला होता, तेव्हा एक छोटी मनू ची लक्ष्मी ती झाशीची राणी बनली. असा आपला देश आहे, हे तेजस्वी ज्ञान आहे. आपल्या देशाला त्यांनी पुन्हा एकदा धैर्य दिलं, चैतन्य आणलं, लढण्याला सामर्थ्य दिलं. जेव्हा देश अचेतन झाला होता त्यावेळेला आमचा तरुण नरेंद्र जेव्हा विवेकानंद घडला, तेव्हा पुन्हा या अशक्त खचलेल्या देशाला त्यांनी पुन्हा काय म्हणायचं त्याला ना, की पुन्हा एकदा वैभव आणून दिलं, जगामध्ये स्थान दिलं. किती क्षेत्र, असं काही फक्त अध्यात्मच असं नाही, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण बघू शकतो. जमशेदजींसारखे एका उद्योगामध्ये जे उद्योजक म्हणून ते घडले, ते निर्माण झाले, तेव्हा या देशाला उद्योगिकता लाभली. टाटा म्हणजे आज एवढ्याशा अगदी काय काळेपेटी मिठापासून ते मोठे मोठे ट्रक आणि मोठी मोठी अवजार, कुठे नाव दिसत नाही त्यांचं. जगामध्ये आपला एक अग्रगण्य उद्योजक म्हणून भारताचं नाव त्यांनी उज्ज्वल केलं, असे जमशेदजी टाटा आहेत. आमचे गांधी जेव्हा पारतंत्र्य हे होतं, पण जेव्हा ते महात्मा झाले तेव्हा अहिंसेच्या मार्गाने, शांतीच्या मार्गाने आपल्या देशाला त्यांनी या जुलमी सत्तेतून स्वतंत्र केलं.
भीमराव आंबेडकर जेव्हा 7 PhD करून बाबासाहेब डॉक्टर जे बनले, त्यांनी या देशाची घटना सांगितली. एक लोकशाही राज्य, स्वतंत्र भारत देशाची संसद त्यांनी घडवली. असे पुत्र आपल्या देशाला मिळालेत ह्या संस्कारातून. सुभाष जो होता, जेव्हा तो नेताजी सुभाषचंद्र बोस बनला, तेव्हा त्यांनी भारताला एक सेना बनवलं, भारतीय सेना बनली. असं शिक्षण आहे की आपल्याला केवळ आपलं छोटंसं संकुचित असं राज्य बनवायचं नाही आहे. एक छोटंसं होतं, आदित्य बिर्ला आहेत, जेव्हा आदित्य विक्रम बिर्ला आज पूर्ण एक छोटं भारताचं राष्ट्र, पण आज या सगळ्यांच्या या विभूतींमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आदर्श असं आपण उद्योगामध्ये पण अग्रगण्य झालो आहोत. वर्गीस जो अमूल, आज अमूल कुठे नाही पोचलेलं बरं. ती दुग्धजन्य उत्पादकतेमध्ये कुठेच नव्हतं भारताचं नाव, पण आज देशात संपूर्ण जगामध्ये प्रथम क्रमांकावर जी दुग्ध उत्पादन म्हणून ते नाव आहे त्या या वर्गीसमुळे झालं की ते जेव्हा ते अमूल उत्पादन त्यांनी सुरू केलं होतं. तर अशा प्रकारे मग ही एक साधा मच्छीमाराचा अब्दुल मुलगा होतो, जेव्हा डॉक्टर कलाम झाला, ते वैज्ञानिक प्रगती, आपले उपग्रह अंतराळामध्ये विहार करायला लागले. कुठलं क्षेत्र सोडायचं बरं. तो सचिन छोटासा 14-15 वर्षाचा, पण मास्टर ब्लास्टर, इंटरनॅशनल लेवलला आमचं क्रिकेट नेऊन ठेवलं. फुटबॉल प्लेयर, आणखी कितीतरी असे सद्गुरू. या युगामधले एक बालन मेनन, एक नास्तिक विद्यार्थी होता. नाटक, खेळ, टेनिस, वक्तृत्व असं करणारा विद्यार्थी, पण जेव्हा त्याला असा सद्गुरू लाभला, स्वामी शिवानंदांकडे जेव्हा गेला, तेव्हा तो चिन्मयानंद घडला आणि एक युग बनवलं त्यांनी. सगळ्या देशाला नाही तर सगळ्या जगाला या गीतेचा संदेश त्यांनी दिला. उपनिषद अशी खुली केली. हे आत्मज्ञान, हे ब्रह्मज्ञान असं सगळ्या घरोघरी वाटायला सुरुवात केली त्यांनी. इतकी मोठी ही संस्था निर्माण केली. कोणी घडवलं हे? कुठलं शिक्षण आहे हे? हे जे शिक्षण आणि हे ते जेव्हा शिक्षण पाहतो तेव्हा मग त्या सद्गुरूला काय म्हणायचं? हेची गे वर्णना सद्गुरूसी, असंच म्हणावं लागतं ना. आपल्याला असं शिक्षण पाहिजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये माती, ह्या सगळ्या उदाहरणं जी आहेत त्याला मर्यादा असतील कदाचित, पण तीच तर आहे ना, जे जे उत्तम उदात्त उज्ज्वल आपल्यामधलं जे काढायचं आहे बाहेर, आणि ते आपल्याला सगळ्यांच्यासाठी व्यापक असं जीवन आपण व्हायचं आहे. एक सामान्य जीव म्हणून रडत खडत जीवन जगणं म्हणजे ते शिक्षण नाही. आणि असे आपल्याला घरोघरी शिवाजी, घरोघरी तेजोमयानंद, घरोघरी असे टाटा, बिर्ला, सचिन जर घडले तर कुठे जाईल आपला देश? का नाही आज मोठ्या मोठ्या शाळा कॉलेजेसमधून का नाही असे बाहेर पडत? कारण आम्ही सद्गुरूला मानत नाही, सद्गुरूची महती आपण जाणत नाही, आणि ह्या सद्गुरूंनी जे हे दिलेलं आहे ते आम्ही कुठंतरी बाजूला ठेवतो आहोत. ते संस्कार आपण देत नाही आहोत. म्हणून जे समर्थांनी सांगितलं, ती समर्थांची शाळा, हा दासबोध जर हृदयामध्ये प्रत्येकाच्या गेला तर का नाही असे घडणार? कुठलं ज्ञान दिलं नाही आहे त्यांनी याच्यामध्ये, आणि असे आपण
म्हणून त्यांना जे मिळाले असे सद्गुरू, आणि अध्यात्माच्या स्तरावर तर काय सांगायचं बरं. अध्यात्माचा जो आनंद आहे त्या आनंदाची मोजणी जी केलेली आहे उपनिषदांमध्ये, तो आनंद आपण सगळ्या सुखासाठीच तर हे करतोय ना. स्वर्गसुख पण ते तुच्छ झालं, कारण त्या आनंदाची जी मोजणी मीमांसा केली ते इतके म्हणले की त्या ब्रह्मदेवाचा आनंद पण तो एवढासा लेशमात्र आहे म्हटले. जर मनुष्य आनंद एक मानला आपण, त्याच्या कितीतरी हजारो हजारो पटीने ब्रह्मदेवाचा आनंद आहे, पण तो आनंद पण म्हणले एक कणभर पण नाही तो ब्रह्मानंद म्हणजे. आणि अशा स्थितीला जो नेतो तो जास्त महत्त्वाचा आहे ना. आपण आनंद भोगला मग आम्ही मोठे झालो, ती मोठेपणा नाही आहे, पण आपल्यासारखे दुसरे घडवणं ही खरी मोठेपणा आहे. तो शिष्य, जो शिष्य गुरुदास हा गुरुदास राहत नाही, तो शिष्यच बनतो, स्वामी बनतो. ह्याला वर्णन कसं करता येईल बरं. आणि ते खरं सद्गुरुपद आहे. आणि म्हणून त्याचे वर्णन जे अगदी योग्य शब्दात झालेलं आहे की आता सद्गुरू वर्णवेना. आणि मग त्या आताच्या स्तरावर आपल्याला या सद्गुरूंच्या पायाशी शरणागती घेऊन आपल्याला देखील जायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.